आणि गेला आठवडाभर मराठवाड्यामध्ये पाऊस पडला आणि या पावसानं होत्याचं नव्हतं केलंय। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 12,41,967 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। शेतामध्ये नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसतंय। मराठवाड्यानं कधीही पाहिला नसेल इतका पाऊस यावर्षी पडला। या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय, पण शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। आता काय करू, जेवढी तेवढी पाणी, आता कस काय करू, कर्ज द्यायचं लोकांचं। मराठवाड्यात पावसानं धिंगाणा घातल्यानंतर शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली। कुठे शेतकऱ्याचा कापूस पाण्यात गेलाय, तर कुठे सोयाबीनचं पीक आडवं झालंय। ऊस, तूर, मूग आणि उडीदाचं पीक हातचं गेलं। मोसंबी, डाळिंब, पेरू, पपईच्या बागाही मातीमोल झाल्या। गेल्या 8 दिवसात मराठवाड्यात पावसानं जो धुमाकूळ घातला, त्यात मराठवाड्यात पावसामुळे 12,41,967 हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली। 15,61,071 शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। पैठणच्या पाचोड परिसरात आहे आणि आपण एका कापसाच्या शेतीत उभा आहे। आपण जर बघितलं तर या शेतीत नजर जाईल तिथपर्यंत पाणी आहे आणि हे पाणी किती आहे तर ते तुम्ही माझ्याकडे हे पाणी जर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत म्हणजे गुडघ्याच्या वरती देखील आलेलं आहे। इथपर्यंत हे पाणी आहे आणि हे सगळे या पाण्यात जे आहे तर पाय जात आहे। हे शेतकरी इथं उभा आहेत, त्यांच्या पण इथपर्यंत पाणी हे सगळं पाहायला मिळतंय। आता हे कापसाचं पीक आहे आणि हे पीक आता एवढं जर पाणी याच्यात तुंबलं असेल तर शेतकऱ्यांच्या हाती येणार नाही। माझ्यासोबत शेतकरी आहे, मला सांगा दादा, एवढं पाणी आता हे कापूस काही कामाचं आहे म्हणजे काय नुकसान होणार? हे कापूस तर आता कामातूनच गेलाय, हे माल काही येणार नाही। जे पहिला माल हे आपल्या कैऱ्या पकलेल्या होत्या त्या काही आता येणार नाही, तर शासनाने आपल्याला यासाठी अनुदान द्यावं। छत्रपती संभाजीनगरमध्ये 64,691 शेतकऱ्यांना फटका बसला, तर 4,50,072 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं। जालन्यात 2,57,435 शेतकरी बाधित झाले, तर 2,32,972 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। परभणीमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 4,28,223, तर 2,87,892 हेक्टरवरची पिकं पाण्यात गेली। हिंगोलीत 2,76,118 शेतकऱ्यांना फटका बसला, तर 2,58,898 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। नांदेडमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 4,41,344, तर 3,34,985 हेक्टरवरच्या पिकांची नासाडी झाली आहे। बीडमध्ये 84,618 शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तर 76,194 हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली आहेत। लातूरमध्ये 8,642 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला, तर 5,953 हेक्टरवरची पिकं पाण्यात गेली। आदित्य ठाकरे ही नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले। नुकसान खूप झालेलं आहे, अनेक ठिकाणी आपण पाहतोय फळाच्या बागा खूप मोठं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक पीक याचं नुकसान झालेलं आणि घरात देखील पाणी गेलं। काही ठिकाणी तर शाळेचं देखील नुकसान झालेलं आहे। मला वाटतं सरकारने ज्याला अजून जाग आलेली नाही, जी राजवट आहे, अजूनही कार्यक्रमात व्यस्त आहे सरकार। काल माझा दौरा ठरल्यानंतर जाहीर झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी त्यांनी सगळीकडे आता हे दिलेत आदेश की लवकरात लवकर हे करा, पाहणी करा, त्याचे पंचनामे करा। अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत। मराठवाड्यातल्या नुकसानाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीही केली। या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालंय। मागच्या शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं, त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल। आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे, मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले, NDRFचे नियम बाजूला ठेवले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे। विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी मदत करण्याचा निर्णय त्यात ऑलरेडी जाहीर केलेला आहे आणि पंचनामे लवकर करून, कारण आपल्याला एकूण नुकसान किती आहे याची माहिती घेतल्यावरच बाकी सगळ्या गोष्टी करता येतात, ते अतिशय वेगाने होईल। जेव्हा जेव्हा मराठवाड्यात अतिवृष्टी होते त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात। पुढे पंचनामे करण्याची घोषणा होते, पंचनामे केले जातात, मात्र मदत कधीच वेळेवर मिळत नाही। नेते
आरोप प्रत्यारोप सोडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करतील अशी अपेक्षा आहे. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.